नमस्कार मैत्रिणींनो, ओवी अँड आर्वीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत उपवासाचे क्रिस्पी साबुदाणा वडे कसे बनवायचे ते। तर पहिला त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। तर त्यासाठी 1 वाटी भिजलेला शाबू, हा शाबू मी रात्रीच भिजण्यासाठी ठेवलेला होता, त्यामुळे तो अतिशय छान असा भिजलेला आहे। आणि तसंच 2 ते 3 उकडलेले बटाटे, चवीपुरतं मीठ, मोठं घ्यायचं कूट आपण थोडंसं, हिरव्या मिरचीची चटणी आणि थोडीशी लाल चटणी। तर सुरुवातीला आपण उकडलेले बटाटे हाताने मॅश करून एका बाउलमध्ये घेऊया। जर तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही मॅशरने सुद्धा ते बटाटे मॅश करू शकता। असे अगदी छान बारीक मॅश करून घ्यायचे बटाटे, त्यामुळे आपल्या साबुदाणा वडा अतिशय खायला सुंदर लागतो। आता यामध्ये आपण भिजलेला शाबू टाकूया, तोही आपण छान यामध्ये मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये आता कूट टाकूयात, त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा आणि लाल तिखट हे दोन्ही पण त्यामध्ये आपण टाकून घेऊयात। चवीपुरतं मीठ, आता ते छान आपण पाणी न घालता मिक्स करून घेऊयात। तर हे मिश्रण आपण पाणी न घालता चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। आणि जर आपण यामध्ये पाणी घातलं तर साबुदाणा वडे हे तळताना तेलामध्ये फुटतात आणि तेल अंगावरही येऊ शकतं, त्यामुळे शक्यतो पाणी न घालताच आपण हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊयात। आता हे मिश्रण आपण 5 मिनिटं झाकून ठेवूयात, तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूयात। आता 5 मिनिट झाले, हे आपलं मिश्रण पण चांगलं भिजलेलं आहे आणि आपलं तेलही चांगलं तापलेलं आहे। तर आता आपण वडे बनवूयात। आणि त्यासाठी वडे बनवताना आपण हाताला तेल लावून घ्यायचं, त्यामुळे वडे आपल्या हाताला चिटकणार नाहीत। आणि वडे हे छोटे छोटे बनवायचे, त्यामुळे ते पूर्ण आतमध्ये सुद्धा तळले जातात। आता हे आपण एक एक करून तेलामध्ये सोडूयात आणि गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा, त्यामुळे आपले साबुदाणा वडे हे अगदी क्रिस्पी होतात आणि खायलाही खूप क्रंची आणि छान लागतात। वडे जर जास्त आपण मोठे बनवले तर ते पूर्ण आतमध्ये तळले नाही जात, त्यामुळे ते कच्चे राहतात। त्यामुळे शक्यतो छोटे छोटेच बनवा। वडे तळायला थोडासा वेळ लागतो आणि हे वडे तळत आहेत तोपर्यंत आपण दुसरे वडे पण बनवून घेऊयात, त्यामुळे आपला वेळही वाचेल। हे पहा, आपण बारीक गॅसवरती अगदी छान साबुदाणा वडे तळल्यामुळे ते अतिशय सोनेरी रंग आलेला आहे छान, आणि खूपच क्रिस्पी झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता, आवाजसुद्धा येतो याचा, हे खूपच क्रिस्पी झालेले आहेत। त्याचप्रमाणे आता आपण बाकीचे पण साबुदाणा वडे तळत आहोत आणि यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठं घातल्यामुळे ते खायला पण अतिशय स्वादिष्ट लागतात। अशा प्रकारे आपले साबुदाणा वडे तयार आहेत। आता हे वडे आपण दह्यासोबत किंवा काकडीच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।